नमस्कार मित्रांनो, गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काही दृश्य अशी असतात जी पाहिल्यानंतर शब्द सुचत नाहीत आणि मन आतून तुटून जातं. आज मी तुम्हाला अशीच अगदी अलीकडची, मन हेलावून टाकणारी एक खरी घटना सांगणार आहे. हा क्षण आहे एका शहीद सैनिकाच्या अंत्यसंस्काराचा. देशासाठी कर्तव्य बजावत असताना तो सैनिक वीरमरण पावला. देशासाठी प्राण देणं हेच त्याचं कर्तव्य होतं आणि त्यानं ते शेवटच्या श्वासापर्यंत निभावलं. पण त्याच्या जाण्यानंतर जे दृश्य दिसलं ते संपूर्ण देशाला अश्रूंमध्ये बुडवून गेलं. त्या सैनिकाचं बाळ फक्त 8 तासांचं होतं. जन्माला येऊन अजून काही तासही झाले नव्हते आणि त्याच वेळी नियतीनं त्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हिरावून घेतलं. त्या बाळाला ना कळत होतं बाबा म्हणजे काय, ना कळत होतं देश म्हणजे काय, ना मृत्यूची जाणीव होती. आईच्या कुशीत ते शांत झोपलेलं बाळ आणि समोर तिरंग्यानं झाकलेलं त्याच्या वडिलांचं पार्थिव. अंत्यसंस्काराच्या वेळी त्या 8 तासांच्या बाळाचा छोटासा हात आपल्या सैनिक वडिलांच्या देहाला लागला. तो क्षण पाहणाऱ्या प्रत्येकाचं काळीज पिळवटून गेला. तो हात सलाम करत होता का, निरोप देत होता का, हे कोणालाच सांगता येणार नाही. पण तो क्षण आयुष्यभर विसरता येणार नाही. ती आई त्या क्षणी आई झाली होती, पण पत्नी राहिली नव्हती. डोळ्यांत अश्रू, हृदयात वेदना, आणि तरीही ती ताठ मानेनं उभी होती. कारण तिचा नवरा फक्त तिच्यासाठी नव्हता, तो देशासाठी शहीद झाला होता. आज ते बाळ आपल्या वडिलांना ओळखू शकणार नाही, त्यांच्या कुशीत खेळू शकणार नाही. पण एक दिवस ते नक्की जाणेल की त्याचे बाबा देशासाठी अमर झाले. मित्रांनो, देशासाठी दिलं जाणारं बलिदान फक्त सैनिकाचं नसतं, त्याच्या कुटुंबाचंही असतं. आज आपण सुरक्षित आहोत कारण कुणीतरी आपल्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतो. त्या शहीद सैनिकाला मनापासून सलाम आणि त्या 8 तासांच्या बाळाला संपूर्ण देशाचा अभिमान. जय हिंद.